मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. पुण्यामध्ये 48 तासामध्ये 14 जणांचा संशयास्पद मृत्यू. हडपसरसह फुगेवाडी आणि दापोडी भागातील नागरिकांचा समावेश. विषारी दारूमुळे मृत्यू झाल्याचा आरोप. आरोपी योगेश वानखेडे याने दारूमध्ये मिथेनॉल मिसळल्यामुळे 14 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय. प्रकरणामध्ये आतापर्यंत 8 जण अटकेत. फॉरेन्सिक टीमकडून विषारी दारूच्या सॅम्पलची तपासणी. मुख्यमंत्री फडणवीसांकडून पुण्यातील विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यू प्रकरणाची दखल. घटनेच्या मुळापर्यंत जाणार, कठोर कारवाई करणार, फडणवीसांचं आश्वासन. रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांनी हडपसरमधील दारू अड्डा फोडला. विषारी दारू पिऊन 5 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी आक्रमक. पोलीस आरोपींना वाचवत असल्याचा रोहित पवारांचा आरोप. विधान परिषद निवडणुकीसाठी 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले. काँग्रेस 8, ठाकरे सेना 4, पवारांची राष्ट्रवादी 3 जागा लढवणार. तर नांदेड, नाशिकच्या जागेवर महाविकास आघाडीच्या 3ही पक्षांचा दावा. मराठवाड्यामध्ये महायुतीमध्ये विधान परिषदेसाठी पेच कायम. छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरून शिवसेना भाजपमध्ये रस्सीखेच सुरू. दिल्लीमधील बैठकीतही तोडगा नाहीच. पुढील 24 तासात विधान परिषदेचं चित्र स्पष्ट होईल. महायुतीमध्ये विधान परिषदेसाठी चर्चा सुरू. सर्व जागा महायुती म्हणूनच लढू, मंत्री उदय सामंत यांचं वक्तव्य. राज्यसभेच्या एका जागेसाठी भुजबळांच्या नावाची चर्चा. पक्ष उमेदवारी देणार की नाही यामध्ये संभ्रम. सूत्रांची माहिती, भुजबळ राज्यसभेसाठी इच्छुक, पण पुतण्याला मंत्रिपद देण्याची भुजबळांची मागणी. टेंडरवरून पार्थ पवार आणि भुजबळ यांच्यामध्ये खडाजंगी. विशिष्ट व्यक्तीला अन्नधान्य पुरवठ्याचं टेंडर देण्यावरून वाद. पवार दादांनी कधी असं मला सांगितलं नाही, भुजबळ संतापले. सूत्रांची माहिती, मी कुठल्याही शासकीय कामामध्ये हस्तक्षेप केलेला नाही. पार्थ पवारांनी टेंडरवरून दिलेल्या सूचनेसंदर्भातचं वृत्त फेटाळलं. तर आम्हा दोघांमध्ये कसलीही वादावादी झाली नाही, भुजबळांची स्पष्टोक्ती. उद्यापासून उपोषण करण्यावर मनोज जरांगे ठाम. सरकारची भूमिका ऐकून घेणार, शिष्टमंडळाशी चर्चा करणार, जरांगेंची भूमिका. संभाजीनगरमध्ये मराठा समन्वय समितीची बैठक संपन्न. विखेंकडून मराठा कुणबी प्रमाणपत्र वाटपाचा आढावा. 3 लाखाहून अधिक जातवैधता प्रमाणपत्राचं वाटप. बैठकीनंतर विखे पाटलांची प्रतिक्रिया. थोड्याच वेळामध्ये विखे आणि प्रसाद लाड जरांगे यांची भेट घेणार. भाजप नेते प्रसाद लाड यांची मनोज जरांगे यांच्यासाठी भावनिक पोस्ट. दादा, मी शब्द पाळायला येतोय. या तापलेल्या उन्हामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नको. मराठा समाजाला तुझी गरज आहे, लाड यांचं आवाहन. नीट पेपरफुटी प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून नाराजी व्यक्त. हा फक्त विद्यार्थ्यांचा नाही तर अनेक वर्षांच्या मेहनतीचा विषय. परीक्षा प्रक्रियेवर सविस्तर आराखडा सादर करा. शिक्षण मंत्रालयाला आदेश. पुढील सुनावणी जुलै महिन्यामध्ये होणार. देशभरात यंदा 90% पाऊस पडण्याची शक्यता. तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा 43% कमी राहण्याचा अंदाज. उष्णतेची लाट अधिक असल्यामुळे कमी पावसाची शक्यता. मुंबईसह ठाणे आणि उपनगरांमध्ये 2 दिवसामध्ये हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता. उकाड्यामुळे त्रस्त झालेल्या मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळणार. सध्या तापमान 34 ते 36 अंशांपर्यंत. वादळी वाऱ्यामुळे वर्ध्यामध्ये केळीची बाग उद्ध्वस्त. गोराड शिवारामधील शेतकऱ्याचं हजारोंचं नुकसान. तर मजरा शिवारात झाडांची पडझड. शेतामध्ये सवंगडी करून ठेवलेला तीळ पावसामध्ये भिजला. शेतकरी हवालदिल. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 2000 तर चांदीच्या दरामध्ये 3000 रुपयांची वाढ. सोन्यासाठी प्रतितोळा 1,59,650 रुपये मोजावे लागतील. तर चांदी प्रति किलो 2,76,040 रुपयांवर. सोनं खरेदी न करण्याच्या आव्हानानंतरही शिर्डीच्या साई चरणी सुवर्ण वर्षाव. युपीमधील भक्तांकडून 92 लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण. जपानकडून भारतीय आंब्याच्या आयातीवर बंदी. गुणवत्तेच्या मानांकनामधील कमतरतेमुळे निर्णय. 20 वर्षात पहिल्यांदा जपानकडून आंबा आयातीवर बंदी. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.